नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. ऑफिसमधून भैरवी घरी जायला निघते तेव्हा सगळ्यांना म्हणत असते, हॅलो एव्हरीवन, चला मी निघते, तुमचं काम झालं असेल तर तुम्ही पण जा. तितक्यात तिचं लक्ष योगिताकडे जातं. योगिता अजूनही काम करत असते तेव्हा भैरवी तिच्याजवळ जात म्हणते, योगिता, आज तर तू लवकर जाणार होतीस ना? त्यावर योगिता म्हणते, अगं नाही, आज थोडा उशीर झाला तरी चालेल. पुढे भैरवी योगिताच्या सासूबाईंच्या तब्येतीबद्दल चौकशी करते तेव्हा योगिता म्हणते, आता जरा बरं वाटतंय, वय झालंय ना गं, त्यामुळे मधून कुरकुरी चालूच असतात. त्यावर भैरवी म्हणते, काळजी घे त्यांची आणि एकटं कधी सोडू नकोस हं त्यांना, आणि जर काही लागलं तर सांग. आता भैरवी गायधनींजवळ जाऊन म्हणू लागते, बरं गायधनी, ते क्रूज मीटिंगचं सगळं तुम्हाला करायचं आहे हं, आणि इनपुट्स द्यायला मी आहेच, ओके. तेव्हा गायधनी भैरवीला म्हणतात, भैरवी, आज सकाळी खरंच मरगळ आली होती. म्हणजे काही काम करावंसंच वाटत नव्हतं, पण तू आली ना, एकदम एनर्जीच आली बघ. तेव्हा बोंजाळे म्हणतात, हो खरं आहे, आम्ही खूप लकी आहे कारण आम्हाला तुमच्यासारखी बॉस भेटली. तेव्हा गायधनी म्हणतात, भैरवी, तू इतकी पॉझिटिव्ह आहेस ना, तुझ्याकडे बघितल्यानंतर एकदम पॉझिटिव्ह वाटतं आणि कशाशीही फाईट करावीशी वाटते. तेव्हा योगिता म्हणते, भैरवी, खरंच प्रेशरनं अगदी कमी झाल्यासारखं वाटतंय, आता काहीही होऊ दे, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. तेव्हा भैरवी सगळ्यांना म्हणते, थँक्यू, आणि पाठीशी नको, पण माझ्यासोबत हवेत तुम्ही मला सगळे, आणि मी सरांना भेटून नक्कीच काहीतरी सोल्युशन काढते. पुढे ती म्हणते, आणि डोंट वरी, काहीही झालं तरी आपला प्रोजेक्ट पूर्ण होणार आणि तो आपणच करणार. आता सगळेच जण कामावरून ऑफिसमध्ये घरी जायला निघतात. तितक्यात बोंजाळे फाईल घेऊन भैरवीच्या सह्या घेण्यासाठी येतात. आता भैरवीच्या सह्या करून झालेल्या असतात तेव्हा भैरवी फाईल पुन्हा बोंजाळेंजवळ देते आणि तीही घरी जाण्यासाठी निघते. तितक्यात हर्षा तिला आवाज देऊन थांबवते आणि म्हणते, भैरवी, फायनली तू करेक्ट विचार केलास. त्यावर भैरवी म्हणते, हो, फायनली मला कळतंय की मला काय करायचं ते. तेव्हा हर्षा खूप खुश होते आणि भैरवीला म्हणते, ग्रेट, मग कधी सांगतेस तुझा हा डिसिजन मेहता सरांना? तेव्हा भैरवी म्हणते, लवकरच, पण त्याआधी तुम्हालाही सांगते, मला आता कळून चुकलंय हर्षा, जे तुम्हाला बरोबर वाटतंय तेच करावं. पण येस, त्यासाठी प्रत्येक वेळेला मार्ग सोपा नसतो हं, त्याची किंमतही मोजावी लागते, आणि जेव्हा तुम्ही जाणून बुजून करतात तेव्हा तर जास्त किंमत मोजावी लागते. आणि ती म्हणते, शेवटी काय, जेन्युनिटी महत्त्वाची, आणि आपल्यात ती सगळ्यात जास्त माझगावकरांकडे. हे ऐकल्यावर हर्षाला आता धक्का बसलेला असतो. पुढे भैरवी म्हणते, म्हणूनच माझगावकरांनी कधी नियम मोडले नाही आणि दुसऱ्यालाही मोडू दिले नाही. त्यांनी कधीच कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आणि मी सुद्धा करणार नाही, आणि माझगावकरांना मी कंपनीतून कधीच काढणार नाही. तेव्हा हर्षा म्हणते, व्हॉट? त्यावर भैरवी म्हणते, येस, आणि त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, कुठलीही चिटिंग किंवा मॅनिप्युलेशन करणार नाही. त्यावर हर्षा विचारू लागते, मग कसा काढणार आहेस मार्ग? त्यावर भैरवी म्हणते, सांगते ना, अर्जुनला मी आज फोन केला होता, तो सध्या तरी जर्मनीत आहे, पण तिथून आल्यानंतर मी त्याच्याशी सविस्तर या विषयावर बोलणार आहे. तो काहीतरी वे आऊट काढेलच. सो डोंट वरी, आपल्यापैकी कुणाचीही नोकरी जाणार नाही, बाय, असं म्हणून भैरवी तिथून जाते. तेव्हा हर्षा स्वतःशीच म्हणते, भैरवी, आता मला नाही तर तुलाच काळजी करावी लागणार आहे. आता इकडे भैरवी घरी आलेली असते तेव्हा संयमी इरा आणि ईशानला विचारू लागते, काय चाललंय काय तुमचं? तेव्हा इरा म्हणते, संयमी ताईला अवॉर्ड मिळालं ना, त्याचं सेलिब्रेशन. तेव्हा भैरवी म्हणते, अवॉर्ड? कसलं समा, काय कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन वगैरे होती की काय? आणि हे अवॉर्ड आहे, हे कसलं अवॉर्ड? तेव्हा ईशान म्हणतो, नाही अगं माऊ, आता मोठी होऊन आपली ताई एंट्रप्रेन्योर होणार आहे ना, म्हणून आम्ही त्याची तयारी करत होतो. त्यावर भैरवी म्हणते, ओ, म्हणून डायरेक्ट अवॉर्ड? म्हणून मधल्या स्टेप स्किप झाल्यात का? त्यावर संयमी विचारते, कसल्या स्टेप्स? तेव्हा भैरवी म्हणते, नाही म्हणजे कष्ट वगैरे पण असतात ना. आणि भैरवी तिला पार्टी कधी देणार असं विचारू लागते. तेव्हा संयमी म्हणते, माझी नेक्स्ट ऑर्डर कंप्लीट झाली की मी पार्टीज देणार आहे. तेव्हा भैरवी विचारते, व्हॉट आर यू सेईंग? तुला अजून एक ऑर्डर मिळाली आहे? तेव्हा संयमी म्हणते, येस, मला आता नवीन ऑर्डर मिळाली आहे, तू आता लगेच फ्रेश हो आणि आपण लगेच तयारीला लागूया. तेव्हा भैरवी म्हणते, एक मिनिट समा, मला बाकीचे पण कामं आहेत, सो मला लगेच नाही जमणार.
त्यावर संयमी म्हणते, माऊ मी कुणाला तरी कमिटमेंट केली आहे. त्यावर भैरवी म्हणते, बाळा कमिटमेंट करण्याआधी ना ज्याला आपण गृहीत धरतो ना त्याला आधी विचारायला हवं की त्याला जमणार आहे की नाही. आणि मी म्हणाले ना की काम संपवून येते आणि मग तुला मदत करते. असं म्हणत भैरवी तिथून जाते. तेव्हा संयमी डोक्याला हात लावून बसते आणि आता ऑर्डर एका दिवसात कशी पूर्ण होईल याचा विचार करू लागते. आता इकडे तुषारला भेटण्यासाठी अनीश त्याच्या घरी आलेला असतो आणि त्याला विचारू लागतो, तुषार तू काकांशी बोललास का? त्यावर तुषार म्हणतो, काय बोलायचं? तेव्हा अनीश म्हणतो, अरे असं करून कसं चालेल यार, वडील आहेत ते तुझे. हे बघ तुषार, आता हे सगळं तुलाच सांभाळायचं आहे. त्यावर तुषार म्हणतो, हो ना, म्हणून मी एक निर्णय घेतला होता अनीश, पण त्यावर तुझ्या बाबांनी खोडा घातला. तेव्हा अनीश म्हणतो, अच्छा, अशोक काकांवरून डायरेक्ट तुझे बाबा. तितक्यात अशोक मामा तिथे येतात. त्यांना बघून तुषार तिथून जाऊ लागतो. तेव्हा अशोक मामा त्याला थांबवत म्हणतात, थांब जरा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि ते तुषारला म्हणतात, मी वहिनींना फोन करतो, त्यांना येऊ देत परत. त्यावर तुषार आश्चर्याने विचारू लागतो, पण कशाला? तेव्हा अशोक मामा म्हणतात, हे बघ सगळं कठीण होऊन बसलंय. अशा वेळेला वाद भांडणं सगळं विसरून जायला हवं. त्यावर तुषार म्हणतो, हे बघा आई, इथे येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही आणि मी माझं बघतो ना काय करायचं ते. त्यावर अशोक मामा त्याला म्हणतात, तुम्हाला मदत घ्यायची लाज वाटते का रे? आणि विचारू लागतात, कुठे घेऊन जाणार आहात हा इगो? त्यावर तुषार काही बोलणार. त्यावर अशोक मामा म्हणतात, हे बघ माणसं हवीत रे बाळा, माणसं हवीत, नाहीतर घर कशाला म्हणायचं? नुसत्या भिंतींना हे बघ सगळं एकट्याने रेटून नाही चालायचं. माणूस लवकर थकतो. मला विचार, वेणूच्या आजारपणात मीही हीच चूक केली होती आणि मी तेव्हा काय गमावलं हे मला आत्ता कळतंय. आणि ते पुढे म्हणतात, आता माझा मुलगा असून आणि माझी नातवंड यांच्याबरोबर मी आनंदात राहतो. त्यांच्या नुसत्या असण्याने सुद्धा मला आनंद मिळतो. पुढे ते म्हणतात, मला मान्य आहे तुमच्यावर खूप जबाबदारी आहे, खूप धावावं लागणार आहे आणि धावून धावून जेव्हा थकाल तेव्हा शेवटी घरीच यावं लागणार आहे. पण तेव्हा घरी नक्की या. तिकडे तुमचे आईबाप घरी तुमची वाट बघत असतील आणि त्यांची मदत घेण्यात काहीही कमीपणा वाटून देऊ नका. म्हणून प्रत्येक घरात आईबाप हे असावेत आणि कुणीही आईबाप बेघर नसावेत. आता संयमी रुपालीची मदत घेण्यासाठी तिच्या घरी येते आणि दरवाजाची बेल वाजवते. तेव्हा रुपाली दरवाजा उघडून बाहेर येते आणि संयमीला बघून म्हणते, संयमी तू आणि आता या वेळेला? तेव्हा संयमी सांगू लागते की ॲक्च्युली माझ्याकडे ना एक गुड न्यूज आहे. तेव्हा रुपाली विचारते, गुड न्यूज? तेव्हा संयमी म्हणते, आत येऊ का? त्यावर रुपाली म्हणते, आत? अगं हे बघ ना, आत्ताच आम्ही जेवायला घेतलं आहे, तू नंतर येशील का? तेव्हा संयमी म्हणते, सो जेवण झाल्यावर माझी मदत करायला याल का? तेव्हा रुपाली म्हणते, मदत? आता कशासाठी? तेव्हा संयमी सांगू लागते की मला एक मोठी ऑर्डर मिळाली आणि ती उद्याच्या उद्या डिलिव्हर करायची आहे. तेव्हा रुपाली म्हणते, वाटलंच होतं मला, तू ना आता भरमसाठ ऑर्डर्स घेशील आणि आम्हाला कामाला लावशील. त्यावर संयमी म्हणते, नाही काकू, मी फक्त विचारायला आले होते. त्यावर रुपाली म्हणते, हो का? आम्ही काय इकडे रिकामटेकडे बसलोय का? आम्हाला पण कामं असतात हं. तेव्हा संयमी तिला रिक्वेस्ट करू लागते आणि म्हणते, प्लीज काकू, हवं असेल तर पैसे देते मी तुम्हाला. त्यावर रुपाली म्हणते, ठीक आहे, पण मी माझ्या वेळेलाच येईल, तेही मूड असेल तर. तेव्हा संयमी थोडी खुश होते आणि जायला लागते. तेव्हा रुपाली तिला थांबवत म्हणते, एक मिनिट, काय आहे ना, मी मागच्या वेळेपेक्षा यावेळी जास्त पैसे घेईन. मागच्या वेळेला खोबरं खाऊन खाऊन माझे हात आणि कंबर गेलीत. तू रगड पैसे कमवलेत ग, पण आमचं काय? तेव्हाच मी ठरवलं की तुझ्या भानगडीत पडणार नाही. तेव्हा संयमीला राग येतो आणि संयमी म्हणते, नकाच पडू, नाही आहे गरज तुमच्या मदतीची. त्यावर रुपाली म्हणते, अरे वा, तुला नाही येणार म्हटलं तर तू लगेच उलट उत्तर द्यायला लागलीस. तेव्हा संयमी म्हणते, हो, कारण यू आर नॉट मेकिंग एनी सेन्स. आणि ती म्हणते, लास्ट टाईम आमचा बिझनेस लहान आहे म्हणून कमी पैसे दिले हो, बट नाऊ यू वेट अँड वॉच. माझा बिझनेस जेव्हा ग्रो होईल ना तेव्हा तुमच्यासारखे असे 10-12 लोक ठेवीन मी कामाला. असं म्हणून संयमी तिथून निघून जाते. आता इकडे इरा आणि ईशान अभ्यास करत असतात. तेव्हा संयमी रागातच येते आणि म्हणते, शॉर्ट झाला यार, लास्ट मोमेंटला मला सगळे डिच करताय. तेव्हा ईशान तिच्याजवळ जाऊन विचारू लागतो, ताई आता काय झालं? ती कियांची आई नाही म्हणाली का मदतीला?
तेव्हा संयमी म्हणते, माझंच चुकलं रे, मी तिची हेल्प घ्यायला गेली. आता ती स्वतःहून जरी आली तरी मी हेल्प घेणार नाही तिची. तेव्हा इरा विचारू लागते, मग तुमचं भांडण झालं का? तेव्हा ईशान म्हणतो, हे बघ ना ताई, तुला माहिती आहे ना ती बाई कशी आहे. त्यापेक्षा तू तिला इग्नोर करायला हवं होतंस. बघ ना, आता तू तिच्याशी रॉंग टाईमला भांडून आलीस. आता ती काय करणार माहिती आहे? आता अख्ख्या सोसायटीमध्ये ती फुल ऑन गॉसिप करणार, खोट्या खोट्या स्टोऱ्या सांगणार लोकांना आणि ऐन टायमाला आपल्याला कुणीही मदत करणार नाही. आता मात्र संयमीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती म्हणते, ओ गॉड, आय एम इन बिग ट्रबल नाऊ. आता इकडे अशोक मामा आणि अनीश ईश्वरच्या घरून परत आलेले असतात. तेव्हा अशोक मामांचा मूड जरा ऑफ असतो. अनीश त्यांना म्हणतो, बाबा आज जेवायला जरा उशीर झालाय, मी भैरवीला सांगतो तुम्हाला वाढायला. पण अशोक मामांची मात्र जेवायची इच्छा नसते. तेव्हा अनीश म्हणतो, बाबा अहो असं करून कसं चालेल, ॲसिडिटी होईल तुम्हाला. आणि तो म्हणतो, दूध तरी घ्या प्लीज, मी तुमच्यासाठी दूध घेऊन येतो. तेव्हा अशोक मामा त्याला थांबवत विचारतात, मग काय ठरवलंयस तू? तेव्हा अनीश विचारू लागतो, कशाबद्दल? आणि अशोक मामा त्याला विचारतात, मुलांना दत्तक घेण्याबाबत. पुढे ते म्हणतात, आज माझ्या पायाखालची जमीनच सरकली ईश्वरची ही अवस्था बघून. आज जे त्याच्या बाबतीत झालं ते पुढे माझ्या बाबतीत पण होऊ शकतं आणि त्या लहान मुलांची फरफट होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. आणि मला काही होण्याआधी त्यांचं नीट होऊ देत. आपल्याकडे वेळ कमी आहे अनीश, आता मी खूप थकलो आहे. त्यावर अनीश म्हणतो, ठीक आहे बाबा, मी मुलांना दत्तक घ्यायला तयार आहे. तितक्यात भैरवी येते आणि दरवाजाच्या मागे उभी राहून अनीश आणि अशोक मामांमध्ये चाललेलं बोलणं ऐकू लागते. अनीश जेव्हा मुलांना दत्तक घ्यायला तयार होतो तेव्हा अशोक मामा त्याला विचारतात, नक्की? त्यावर अनीश म्हणतो, हो बाबा. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मग मी आत्ताच्या आत्ता वल्लरीकडे जातो आणि पुढच्या प्रोसिजरबद्दल विचारतो. तेव्हा अनीश म्हणतो, थांबा बाबा, लगेच एवढी घाई करू नका, थोडा वेळ जाऊ द्यात, आता इतक्यात नाही. त्यावर अशोक मामा विचारतात, का? तेव्हा अनीश म्हणतो, माझं एक महत्त्वाचं काम होणार आहे. तेव्हा अशोक मामा विचारतात, कसलं काम? त्यावर अनीश म्हणतो, आहे एक काम. ते काम जर झालं तर माझी आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारणार आहे आणि ते झालं की मी तुम्हाला नक्की सांगतो. मग करू आपण पुढची प्रोसिजर, ठीक आहे? त्यावर अशोक मामा म्हणतात, चालेल. असं म्हणून अनीश आज जायला निघतो तेव्हा दरवाजात भैरवीला बघतो आणि तिच्याशी काही न बोलता त्याच्या रूममध्ये जातो. तेव्हा भैरवीही त्याच्या मागे रूममध्ये येऊन त्याला विचारू लागते, डिरेक्टली का सांगितलंस बाबांना? त्यांना सांगण्याआधी तुला मला विचारावंसं नाही वाटलं का? तेव्हा अनीश म्हणतो, माझंच काही ठरलं नाही आहे, मी काय सांगणार होतो तुला? त्यावर भैरवी विचारते, अच्छा, म्हणजे खोटं बोललास तू बाबांशी? कशासाठी अनीश? आणि ते पैशांचं काय? तू काहीतरी म्हणत होतास ना बाबांना? तेव्हा अनीश काहीतरी लपवू लागतो आणि भैरवीला म्हणतो, कुठं काय? तेव्हा भैरवी पुन्हा विचारू लागते. त्यावर तो म्हणतो, हे बघ, मी त्यांना खोटं सांगितलं, जरा वेळ काढायला म्हणून. तेव्हा भैरवी म्हणते, काय बोलतोयस तू अनीश? म्हणजे बाबांना असं आशेवर ठेवणार आहेस का? तितक्यात अनीशचा फोन वाजू लागतो. तेव्हा भैरवी त्याला विचारते, कुणाचा फोन आहे? तेव्हा तो म्हणतो, तुषारचा. तेव्हा ती म्हणते, काही प्रॉब्लेम झाला आहे का? चल, मी पण येते तुझ्यासोबत. तेव्हा तो म्हणतो, नाही, तू नको येऊस. त्याने सहजच बोलवलं असं खोटं बोलून अनीश बाहेर येतो. तेव्हा हर्षा त्याची बाहेर वाट बघत असते. अनीश आल्यावर ती त्याला हाय म्हणते. तेव्हा अनीश म्हणतो, या वेळेला तू का बोलवलंस? तेव्हा ती म्हणते, गाडीत बस, सगळं सांगते. तेव्हा अनीश म्हणतो, मला कम्फर्टेबल वाटत नाही आहे. तेव्हा हर्षा त्याला प्लीज म्हणून गाडीत बसायला सांगते. अनीश गाडीत जाऊन बसतो आणि तिला विचारतो, तू इथे काय करतीयेस आणि मला असं एकट्याला का बोलवलं आहे? तेही भैरवीला न सांगता. तेव्हा हर्षा म्हणते, कारण मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.